श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छोट्याशा कपड्याच्या तुकड्यापासून एक छोटीशी अगदी सोपी पर्स शिवणार आहोत. त्यासाठी इथे मी 16 बाय 11 इंचाचा एक कपड्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच आकाराची गोणी कट करून घेतलेली आहे. कपड्याचा पीस आणि गोणी हे चारही बाजूने आपण जॉईंट करून घेऊयात. टीप मारल्यानंतर एक्स्ट्राची गोणी कट करायची. हा पहा, असा एक पीस आपला तयार झाला 16 बाय 11 इंचाचा. यानंतर पर्सला हँडल तयार करण्यासाठी 16 बाय 2.5 इंचाची कापडी पट्टी घेतलेली आहे. इथे मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. अशा एकावर एक दुमडून आपण पर्ससाठी हँडल तयार करून घेऊया. याच पद्धतीने मी पर्सला 2 हँडल तयार करून घेतले. हे बघा, असे आपले 2 हँडल तयार झाले. आता यानंतर आपण जो पीस तयार करून घेतलेला होता तो पीस ज्या बाजूने 11 इंच आहे त्या बाजूने आपण त्याचा मध्यांतर काढून घेऊयात. असा आपण मध्यभागी मार्क करून घेऊयात. इथे मी दोन्ही बाजूला मार्क करून घेतलेला आहे. मध्यभागी मार्क केल्यानंतर मार्क केलेल्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने 2-2 इंचावर पुन्हा मार्क करून घेऊयात आणि तिथे हँडल ठेवून दोन्ही बाजूने जॉईंट करून घेऊयात. ही पर्स शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. अगदी 5-6 मिनिटातच ही पर्स शिवून तयार होते. उरलेल्या ब्लाऊज पीसच्या कपड्यांपासून किंवा टॉप शिवून झाल्यानंतर जो उरलेलं कापड असतं त्यामध्ये सहज ही पर्स शिवून तयार होते. इथे मी दोन्ही बाजूला हँडल अटॅच करून घेतलेले आहे. आता यानंतर आपण इथे 11 इंचाची चेन घेऊयात. पर्सच्या एका बाजूला चेन अशा प्रकारे उलटी ठेवून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. एका बाजूला चेन अटॅच करून झाल्यानंतर चेन वेगळी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूला याच पद्धतीने चेन अटॅच करून घेऊयात. आता आपण 16 बाय 11 इंचाचं एक अस्तरसाठी कापड घेतलेलं आहे आणि ते कापड असं पीसवर ठेवून चैनीच्या बाजूने शिलाई मारून घेऊयात. दोन्ही बाजूला टीप घातली. हा अस्तरचा पीस आता आपला अटॅच झालेला आहे. यानंतर हा पीस आपण सरळ करून घेऊयात. सरळ केल्यानंतर चैनीच्या बाजूने दाबटीप मारून घेऊयात. दोन्ही बाजूला दाबटीप मारून घ्यायची म्हणजे हँडललाही डबल टीप बसेल. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने पर्स पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. छोट्या मोठ्या आकाराच्या अशा पर्स तयार करून आपण सेल करू शकतो. दोन्ही बाजूला चेन लावून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये रनर घालून घेऊयात. रनर घालून झाल्यानंतर पर्स उलटी करून घेऊयात. आता पर्सच्या दोन्ही बाजूला आपण शिलाई मारून घेऊयात. दोन्ही कडावर टीप मारून झालेली आहे. यानंतर पर्सच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावर आपण कॉर्नर तयार करून घेऊयात आणि ते कट करून घेऊयात. अशा पद्धतीने 1.5 इंचावर इथे मी कॉर्नर आखून घेतलेले आहेत आणि ते कट करून घेतले. यानंतर कपड्यांचे धागे दोरे निघू नयेत म्हणून तिथे आपण पायपिंग करून घेऊयात. कपड्याची छोटीशी पट्टी घेऊन दोन्ही बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे पर्सला फिनिशिंग छान येते. इथे मी दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपण जे कॉर्नर 1.5 इंचाचे कट केलेले होते ते कॉर्नर असे एकमेकावर ठेवून जॉईंट करून घेऊयात. कॉर्नर जॉईंट करून घेतल्यानंतर ही छोटीशी कापडी पट्टी घेऊन त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवून पायपिंग करून घेऊयात. पर्सला सर्व बाजूने पायपिंग केल्यामुळे पर्सचे फिनिशिंग छान दिसते. या पद्धतीने आपली सर्व बाजूने आता पायपिंग करून झालेली आहे. ही पर्स तयार झाली. आता ही पर्स आपण सरळ करून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि ही पर्स आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.